हॅलो गाईज, तर आज मी जाणार आहे अंबेजोगाई इथे प्रोग्रामसाठी. तर मे बी त्याचं डिस्टन्स आहे बुलढाण्यापासून 300 ते 350 किलोमीटर. आणि मस्तपैकी आमची सगळी टीम सोबत आहे. माझी तब्येत थोडी खराब आहे पण तरी मी जाणार आहे. एन्जॉय. आणि आपल्या दारामध्ये गाडी आलेली आहे मला घेण्यासाठी. आता आम्ही निघू डायरेक्ट अंबेजोगाई. हाय करा ना, हाय. प्रतापगड चौकात योगेश्वरी नावाची हॉटेल आहे आणि तिथं काय होतं 2 रूम केले. गाडीमध्ये बसल्यावर थोडा वेळ मी समोर होते, नंतर मी मागे झोपून घेतलं. सामान होतं पण तरी ॲडजस्टमेंट केली. तर आता आम्ही थांबलो आहे जेवण करण्यासाठी. आता मस्तपैकी आम्ही खाऊ मटन. आम्ही सगळे मटन प्रेमी, त्याच्यामुळे मटनच खातो बाहेर गेलो. आणि हे आलेलं आहे आमचं जेवण. आम्ही प्रत्येक वेळा मटनच खातो बाहेर. नॉनव्हेज प्रेमी आहेत सगळे, पण इथे एवढी खास काही मजा आली नाही. पण तरी रात्रीचं खूप लेट झालं होतं म्हणून आम्ही जेवून घेतलं. 3 पावरी पुढे घ्यायचं ना. कानला पाव द्या ना. रात्रीची भरपूर वेळ झाली होती आणि गाडीमध्ये झोप लागू नये म्हणून आमच्यासोबतचे सवंगडी सगळे घडीघडीत चहा घेण्यासाठी उतरत होते. म्हणजे तिथं पोहोचेपर्यंत नाही काय तर 4-5 वेळेस यांनी चहाच घेतला आणि मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. काय गाडीमध्ये सामान टाकलं बसून. हे वरचं क्लाउड एकावर एक टाकावं लागेल, त्या कमी होईल. क्लाउड कमी होईल. वाक वाक घुस घालतो. घुस वाक घुस. माणूस आहे का कोण आहे आपण? जमलं का? ये करा ये. अरे रे रे. सामान किती आहे? सुरजा तुम्ही पक्के आरोपी दुसरा रोहिच्यात घेतलं तोंडाला. एक नंबर प्रयत्न करतोय. जमलंच नाही. किती नंबर आमच्याकडे नाही येत तसं. आणि आता वाजलेला आहे रात्रीचा 1. मी गाडीमध्येच काही थोडीशी झोप घेतली. झोप घेत आली. फायनली मी पोहोचले रूमवर. ही आहे रूम. आता मी एकटी इथं झोपणार आहे आणि बाकीचे पाच लोक म्हणजे ड्रायव्हर दादा पकडून त्या रूममध्ये झोपणार आहे. म्हणजे त्या म्हणजे लगेच जवळ नाही, ते बी दूर आहे यार. मला वाटलं होतं दूर म्हणजे जवळ राहील, मला असं वाटलं होतं. चला झोपायचंच, ते आता कसंही झोपलं तर झोप लागेल. हेलो गाइस, देखो ना गाइस, यहाँ पे पानी नहीं आ रहा. मैं 6 बजे से उठी हूँ लेकिन यहाँ पे पानी नहीं आ रहा. अभी 11 बज गए. आत्ता कुठं थोडं पाणी येतं, ते पण गरम नाही, थंडच आहे. आणि 12 वाजता शो आहे. सो आता मी होते रेडी. आणि आता वाजले आहेत दुपारचे 12:30 आणि फायनली मी झाले रेडी. आमची गाडी निघते आता. सगळे गेले, चेकआउट वगैरे केलं. मी आता रेडी झाले जस्ट. तर मी जाते खाली. आम्ही मस्तपैकी नाश्ता वगैरे करू आणि सरळ जायचं आहे स्टेजला, कारण ऑलरेडी लेट झालं. 12लाच निघायचं होतं पण अजून आम्ही काही निघालो नाही. 12:30 झाले तरी. आणि आता केलेली आहे सगळ्यांनी आंघोळ. आंघोळ केली का? ओ माय गॉड, सेल्फी. कसं वाटतं तुम्हाला आंघोळ करून? विमलच्या पुढे खाजवू नको आता तुझ्या. हॅलो. कोण आंघोळ नाही केली? सर आतवर करा. कोण आंघोळ नाही केली? आंघोळ नाही केली सर तुम्ही? केली बा मी.
गेली आणि आता आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी. हा आलेला आहे आमचा नाश्ता. आनंद भाऊचा घे पण आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. शोच्या ठिकाणी आलो आम्ही आणि इथे स्टेज एकदम छान अशा पद्धतीने आमच्यासाठी रेडी केलेला आहे. खूपच छान. ते जसा भवतु ते जयमंगलानि मारातिरेकमभियोजितस्य परति घोरं पणालवकमत् साधु आता आमचा शो करून झाला. आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही भजे खाऊन निघालो घरी जाण्यासाठी. देखो ना गाय किरीस का गाना सुनो फिर किरीस का दिल दिया ले बेटा. मी असं काही टाकत नाही आता परत निघालोय. तो बोलो ना क्या किया ले बेटा. सुरदा तोड बघा तुमचं. बघा कसं दिसते माझ्या मोबाईल मध्ये. बघा देखो ना गाईज. वाजले आहे रात्रीचे 10:30 आणि सोबतचे उतरले चहा घ्यायसाठी आणि मी गाडीतच झोपणार आहे. एवढा रात्री चहा घ्यायची व येता येतात लोकांना 3-4 वेळेस चहा घेतला. मी दिसते का ते घराजवळ. बाय.
बाय. तिकडचे ते मुंबईचे सर. मुंबईचे सर. बाय. चला बाय बाय, गुड नाईट. शाळेची गॅदरिंग आहे वाटते बा, स्टेज लावून राहिले. सो फायनली मी पोहोचले आहे घरी. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.